खड्डे उपलब्ध। ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ्यांची माहिती। तर रविवारी ठाकरे बंधूंचा नीट पेपरफुटीवरून संयुक्त मोर्चा। कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारची आज चर्चा। थोड्याच वेळात सरकारसोबत बैठक। सीजेपीच्या मागण्यांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष। 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे। मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय। लवकर बरे व्हा, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीकडून आनंद व्यक्त। मात्र शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहणार। अभिजित तिपकेंची घोषणा। पेपरफुटीवर कठोर कायदा करण्यासाठी याच अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार। आजच्या मंत्रिमंडळ बैठक मसुद्याला मंजुरी देणार। मध्यरात्री पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ संदेश। सरकार विद्यार्थ्यांशी क्रूरपणे शत्रू असल्यासारखं वागतंय। सोनिया गांधींचा लेखातून हल्लाबोल। राहुल गांधी प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम। तर निवेदन व्हिडिओद्वारे काय देतात संसदेत द्या, खरगेंचं आव्हान। नाशिकमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग। गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। रामसेतू पूल पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या माथ्यावरून पाणी। गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार। वलसाड आणि अहमदाबादमधल्या अनेक भाग पाण्याखाली। वलसाड आणि खाकवाड्यात अडकलेल्यांचं एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन।